नमस्कार. ज्यांची पदवी नुकतीच पूर्ण झाली आहे आणि जे फायनान्स क्षेत्रात एका चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी एक खूप मोठी बातमी आहे. LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने एक जबरदस्त भरती जाहीर केली आहे. चला तर मग बघूया ही संधी नेमकी काय आहे. एक दोन नाही तर तब्बल 180 जागा. हो, अगदी बरोबर. LIC हाऊसिंग फायनान्स देशभरात ज्युनियर असिस्टंट पदासाठी ही भरती करत आहे. ज्यांना आर्थिक क्षेत्रात आपलं करिअर सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. तर ही एक खूप मोठी भरतीची संधी आहे. आणि ही फक्त एक नोकरी नाहीये, तर LIC सारख्या नावाजलेल्या कंपनीसोबत करिअरची एक दमदार सुरुवात करण्याची ही संधी आहे. म्हणजे बघा, ही संधी देशभरातील कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी आहे आणि LIC सारख्या मोठ्या विश्वासार्ह कंपनीत काम मिळालं की आर्थिक क्षेत्रात एक मजबूत पाया रचला जातो. आता साहजिकच प्रश्न पडतो की यासाठी अर्ज करता येईल का? त्यासाठीची पात्रता काय आहे? चला पुढच्या भागात आपण तेच जाणून घेऊया. ठीक आहे, तर आता बघूया आवश्यक पात्रता आणि अटी काय आहेत. यामध्ये आपण शिक्षण आणि वयोमर्यादा या दोन्ही गोष्टींबद्दल सविस्तर बोलणार आहोत. पात्रतेचे निकष अगदी सोपे आणि सरळ आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. त्यासोबतच कॉम्प्युटरचं ऑपरेटिंग आणि वर्किंग नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि वयाची अट 1 एप्रिल 2026 रोजी वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावं. जर या अटी पूर्ण होत असतील तर ही संधी सोडू नका. बरं, पात्रता तर कळली, पण आता महत्त्वाचे प्रश्न. पगार किती मिळणार आणि नोकरीचं ठिकाण कोणतं असेल? चला आता याबद्दल जाणून घेऊया. तर पगाराचा आकडा बघूया. या पदासाठी दरमहा साधारणपणे 38,709 रुपयांपासून ते 41,509 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. एका फ्रेशरसाठी किंवा ज्यांनी नुकतीच पदवी घेतली आहे त्यांच्यासाठी ही सुरुवात खरंच खूप चांगली आहे. आणि हो, नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत. याचा अर्थ देशभरात कुठेही काम करण्याची संधी मिळू शकते. ओके, तर आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे महत्त्वाचे दिनांक आणि अर्ज प्रक्रिया. अर्ज कधी करायचा, शेवटची तारीख काय, हे सगळं जाणून घेऊया. या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्या व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत 16 एप्रिल 2026 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 30 एप्रिल 2026, म्हणजे जवळपास फक्त 15 दिवसांचाच वेळ आहे. आणि परीक्षा ती जून 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तयारीला लागणं महत्त्वाचं आहे. चला तर मग एकदा पटकन महत्त्वाचे मुद्दे पुन्हा बघूया. पद आहे ज्युनियर असिस्टंट. एकूण जागा आहेत 180 आणि अर्ज करण्यासाठी शुल्क आहे 944 रुपये. ही माहिती अर्ज भरताना नक्कीच उपयोगी पडेल. तर ही होती या भरतीबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती. एका नावाजलेल्या कंपनीत नोकरी, चांगला पगार आणि देशभरात कुठेही काम करण्याची संधी. हे सगळं पाहता ही संधी करिअरसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते. मग या संधीचा फायदा घ्यायचा की नाही याचा विचार नक्की करा. आणि हो, वेळेच्या आत अर्ज करायला विसरू नका.